भाषेचा विरोध नाही आहे, पण आज एखादा डॉक्टर इंग्लिशमधून शिकून आला आणि आपल्या गावखेड्यापर्यंत गेला, गावातले लोक मराठीत बोलणार, त्याला काय झालं आहे ते, आणि त्याला मराठी कळणार नाही, हो की नाही, कारण तो इंग्लिशमधून शिकलेला आहे. तर तोच डॉक्टर जर मराठीतून शिकला असेल तर त्याचा मेळ बसेल, म्हणजे पेशंट आणि डॉक्टरचा मेळ बसेल. तर कुठल्याही संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या भाषा आहेत त्या त्या भाषामध्ये संपूर्ण हे शिक्षण दिलं जाईल आणि त्या व्यतिरिक्त 11 भाषा सर्वांना येतील. आज परिस्थिती काय आहे, काही मुलं इंग्लिश मिडियमला जातात, मराठी मुलं आहेत इंग्लिश मिडियम जातात, बरोबर, पण त्याच मुलांना मराठी फक्त घरी बोलत असल्यामुळं मराठी बोलता येतं, पण लिहिता वाचता येत नाही. मराठी असूनसुद्धा त्यांना लिहिलेल्या 4 ओळी वाचता येत नाहीत किंवा त्यांना 4 ओळी लिहिता येत नाहीत, ते फक्त इंग्लिशमध्ये लिहितात. तर हा सगळा जो प्रकार आहे तो काढून एक चांगली शिक्षा नीती बनवलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून आम्ही प्रचार प्रसार करत असतो. त्याशिवाय आपली जी शेती बंजर झालेली आहे, शेती बंजर झालेली आहे, केमिकलची खत टाकून शेती बंजर झालेली आहे, ती शेती सुधारावी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या चांगल्या प्रकारची खतं तयार केलेली आहेत आणि जी बंजर शेती झालेली आहे ती उपजाऊ कशी बनेल याच्यासाठी स्वामीजी संपूर्ण भारतभर प्रयास करतायत. शेतीचा विकास व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या गावापर्यंत हा जो शेती विकासासाठी जो कार्य आहे ते सुद्धा आपल्याकडे, जर आपण योग साधनेमध्ये आला, जास्तीत जास्त गावकरी योग साधनेमध्ये आले तर हा शेती विकासासाठी जो कार्यक्रम राबवला जातो आहे तो सुद्धा आपल्यापर्यंत येईल आणि शेतीचा विकास होईल आणि आपल्याला चांगलं अन्नधान्य, भाजीपाला वगैरे सर्व मिळेल. तर अशा अनेक गोशालासुद्धा, मोठमोठ्या गोशालासुद्धा, ज्या गोशालेमध्ये गोशाला चालू आहे पण त्याला सध्या नुकसान होत आहे, म्हणजे त्यांना चालवण्यासाठी खर्च पेलवत नाही, पण खऱ्या अर्थाने जर त्यांचा प्रयत्न असेल तर अशा गोशालेना स्वामी रामदेवजी पतंजली योगपीठकडून त्यांना अर्थसहाय्य पण दिलं जातं आहे. असे अनेक फील्डवर या पतंजली योगपीठच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतीयांना आरोग्य संपन्न, दवामुक्त आणि जीवन सहज करण्याचा प्रयत्न स्वामी रामदेवजी करत आहेत. त्याच्यासाठी आपण सर्वांनी योग करावा. घराघरामध्ये योग पोचला पाहिजे. हरिद्वारपासून हरद्वार तक ही योगची गंगा पोहोचवण्याचं काम, त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी आपणाला विनंती करतो. आपण सर्वजण प्रयत्न करा.